नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्या चॅनलचं नाव आहे मुद्दा हक्काचा. शेतकरी मित्रांनो, सध्या वेगवेगळे अनुदान वाटप चालू आहे. पीक विमा वाटप चालू आहे, जे की 2023 च 6 जिल्ह्यात प्रामुख्याने जे गेल्या वर्षी मिळालेलं नव्हतं, जे रिजेक्टेड झालेलं होतं, ते आता शेतकऱ्यांना मिळालेलं आहे. आणि काही ठिकाणी चालू सुद्धा आहे, अजून मिळालेलं नसलं तरी ते पडायला प्रोसेस सध्या चालू आहे. पण काही शेतकरी असे आहेत की ते म्हणतात की आम्हाला पीक विमा पडत नाही किंवा आम्हाला या वर्षीचा कमी पडला, असं का नेमकं होते? तर त्यांच्याकडून काय चुका होत्यात हेच आपण या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न करूयात आणि शेतकऱ्यांना एक चांगला मार्ग दाखवण्याचा आणि त्यांच्या चुका सुधारण्याचा या व्हिडिओमधून प्रयत्न करूयात. तर शेतकरी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, आपल्याला पीक व लागवड केल्यानंतर सगळ्यात जास्त गरज असते ती पावसाची. पाऊस पडतो, पीक चांगलं येतं हे आणि पीक शेवटाला जाऊन खराब होतं, याची चिंता सर्व शेतकऱ्यांना असते. त्या शेतकऱ्यांनी काय करायला हवं, तर आपल्या पिकाचा विमा करून घ्यायला हवा. जसं एखाद्या व्यक्तीचा समजा ऍक्सिडेंट झाला, जर त्याची पॉलिसी असेल, विमा पॉलिसी असेल, तर त्याला क्लेम केल्यानंतर, त्याची तक्रार केल्यानंतर विमा कंपनी जी असते ती त्या व्यक्तीला पैसे देते. परंतु शेतकऱ्यांना सुद्धा तशीच योजना आहे, पीक विमा. विम्याचे पैसे आपल्याला भेटतात ज्यावेळेस आपण त्याची तक्रार करताल त्यावेळेस. मग सुरुवातीला शेतकरी काय करतो, पीक लागवड करतो. पीक लागवड केल्यानंतर मग त्याचा वेळ असते की विमा भरायची एक तारीख येते की एवढ्या तारखेनंतर आपण त्याचा विमा भरू शकतो, त्याची लास्ट डेट असते. त्यावेळेस काय होतं माहितीये का, आता नवीन नवीन समजा 1 रुपयामध्ये विमा भरायची स्कीम चालू झाली आहे, सरकारने ते चालू केले. सरकार त्याचा पैसा भरत आहे, वरचा 1 रुपया आपण फक्त भरायचा आहे. सरकार भरत आहे म्हणजे फक्त सरकार नाही भरत, सरकारचा पैसा जो असतो तो आपलाच असतो, तो आपलाच आपण पैसा भरत असतो. परंतु काही शेतकऱ्यांचा आणि काही समजा कट्ट्यावर बसून शेतकरी काय बोलतात की 1 रुपयाचा विमा आहे, कुठे भेटणार आहे का, 1 रुपयाचा विमा भरायचा ना, आपण काय खरंय त्या विम्याचं, असं काही शेतकरी म्हणतात. त्याच्यामुळे ते काय करतात, ते विमाच भरत नाहीत. आणि ती त्यांची पहिली चूक आहे की तुम्ही विमा भरायला पाहिजे, कारण विमा नाही भरला तर तुम्हाला पैसे कुठून येणार, ही पहिली चूक आहे. आणि दुसरी चूक आहे, जर तुम्ही विमा भरला तर सुरुवातीला कसं होतं, पहिले नियम नव्हते की तुम्हाला क्लेम करावं लागेल, तक्रार त्याची दाखल करावं लागेल की माझ्या पिकाचं नुकसान झालं आहे. तसं पहिलं नव्हतं, डायरेक्ट त्याला सरसकट समजा एखाद्या ठिकाणी जास्त पाऊस झाला तर त्या मंडळामध्ये शेतकऱ्यांना डायरेक्ट विमा दिला जात होता. आणि आता ती स्कीम बंद झालेली आहे. आता डायरेक्ट त्याला क्लेम करावा लागतो. शेतकऱ्याला समजा पाऊस पडला तर त्याची एक लिमिट आहे की 72 तासाच्या आत तुम्हाला ते क्लेम करावं लागणार आहे. आणि ते क्लेम केला तरच ते लोक येतील की ते लोक सर्वे करतील. नाहीतर तुम्ही क्लेम करणार नाहीत, नुसतंच विमा भरून ठेवता आणि पुढे म्हणतात की आम्हाला पैसे कसे आले नाहीत. ही दुसरी चूक आहे. तुम्हाला त्याचा क्लेम 72 तासाच्या आत पाऊस पडल्यानंतर करावा लागेल. त्यानंतर तिसरी चूक अशी आहे की पीक विम्याचा सर्वेवर ज्या वेळेस येतो त्यावेळेस तो आपल्या पिकाचं नुकसान व्यवस्थित लावतोय का. 50% वरती जर तुमचं नुकसान झालं असेल आणि तो लावत असेल 10%, 20%, तर तुम्हाला तेवढाच विमा भेटेल. म्हणजे समजा तुम्हाला बाकीच्यांना भेटते 33,000 आणि तुम्हाला भेटते हजार रुपये, कारण 2,000 रुपये, कारण तुम्ही तेवढाच लावला, तुमचं क्षेत्राचं नुकसानच तेवढं दाखविले, तर तुम्हाला पीक विमा जास्त भेटणार नाही. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जो सर्वेवर येत आहे त्याला त्याचं नुकसान व्यवस्थित तुमच्या शेतीमध्ये जेवढं झालेलं आहे तेवढं दाखवायचं आणि तुमच्या डोळ्यात देखत त्याला म्हणायचं किंवा एवढं माझं नुकसान लाव, माझं एवढं झालेलं आहे. हे प्रामुख्याने ह्या 3 चुका तुम्ही नाही करायला पाहिजे. तुम्ही असा विचार करू नका, तुम्ही आता प्रत्येक, तुम्हाला जर माहित नसेल तर कृषी सहाय्यक आहे ना, कृषी सहाय्यक भेटा, तुम्ही कृषी सहाय्यकाला जाऊन भेटू शकता. तुम्हाला काही काही शेतकऱ्यांना असं असते कृषी सहाय्यकाचं नाव माहित नसते किंवा तिथल्या कृषी अधिकारी नेमका कोण आहे, त्याला जाऊन भेटावं आपण, नवीन काही शेतकऱ्याची योजना आली का, नवीन काय आले का असं विचारावं, ते सुद्धा काही माहित नसतं. फक्त शेतामध्ये काम करायचं, घरी यायचं. आणि चौथी चूक आहे तुमची ती ई-केवायसी. ई-केवायसी सुद्धा तुम्हाला करून टायमाला घ्यायला पाहिजे. आधार बँकेच्या अकाउंटला लिंक करायचं असेल किंवा कागदपत्रे सगळे अपडेटेड ठेवायचे असतील, वेळेच्या वेळेस तुम्हाला ई-केवायसी सुद्धा पूर्ण करून घ्यावी लागेल. त्याच वेळेस तुमची सगळी प्रोसेस येईल. आणि अपडेटेड राहायला शेतकरी बांधवांनी राहायला पाहिजे, कारण अपडेटेड जर नाही राहिला तर पारंपरिक पद्धतीने जे शेती करतात त्याच्यामध्येच राहतात, त्याच्यामध्ये उत्पन्न वाढतच नव्हतं ना. आता आधुनिक शेती जेव्हा आली, ज्यावेळेस तंत्रज्ञान आले, मोबाईल आले, त्यावेळेस शेती सुधारित झाली. त्यावेळेस वेगवेगळे फवारण्याचे औषध यायला लागले, खतं यायला लागले, बियाणे यायला लागली आणि आधुनिक शेती करून शेतकऱ्याचं उत्पादन सध्या वाढायला लागलं असल्या कारणामुळे तुम्हाला आता आधुनिक व्हावं लागेल. हेच तुम्हाला चुका सांगायच्या होत्या. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. शेवटी जाता जाता अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.